नमस्कार. राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे कल्याण डोंबिवलीचा कोणी विकास करतो का विकास. कारण दरवर्षी येणारा महापूर, कल्याण डोंबिवलीमध्ये दरवर्षी येणारा महापूर 2005ला 26 जुलै 2000 जे काही झालं त्यावेळेपासून ते 2025पर्यंत दरवर्षी महापूर येतो, प्रलय येतो म्हणा, सगळीकडे पाणीच पाणी असतं, लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. परंतु महानगरपालिका असो या राज्य शासन असो या केंद्र शासन असो, एकानेही कल्याण डोंबिवलीचे विकास धोरण म्हणजे आपलं पुनर्वसन धोरण जे म्हणतो हे धोरण राबवण्यासाठी काहीही केलेलं नाही. त्याला कारण आहे 2005 पासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो की ज्या पद्धतीमध्ये महानगरपालिका अस्तित्वात येण्याच्या आधीपासून म्हणजे 1985च्या आधीपासून मोठ्या प्रमाणामध्ये इथे चाळवसती निर्माण झाल्या, तिथे ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, व्यवस्थित रस्त्यांची व्यवस्था नव्हती, पायाभूत सुविधा नव्हत्या, तरीसुद्धा हव्या तशा चाळी बांधल्या गेल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की अपुरे नाले, अर्धवट स्वरूपाची गटारं, याच्यामुळे कल्याणमध्ये सुद्धा पाणी प्रचंड प्रमाणात भरायला लागलं. 26 जुलै त्याची प्रचिती आलेली आहे. परंतु शासनातर्फे फक्त आणि फक्त पंचनामे करण्याचं काम हे केलं जातं, पण विकास धोरण, पुनर्वसन धोरण अधोरेखित करण्यासाठी काहीही उपाययोजना करण्याचं काम नगरविकास मंत्रालयाने देखील केलं नाही आणि कल्याण महापालिकेने पूर्ण केलेलं नाही. केवळ पंचनामे करून हा प्रश्न सुटणार आहे का? 2005 पासून मी सातत्याने पाठपुरावा करतोय. साधारण मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये 2014ला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे की ह्या ज्या चाळवसती आहेत त्यांचं कुठेतरी पुनर्वसन धोरण राबवावं, त्यांना अधिकृत दर्जा द्यावा, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मंजूर करण्यात यावे आणि ह्या जमिनी सर्व कस्टडीमध्ये शासनाने घ्याव्यात आणि इथलं पुनर्वसन धोरण आखून म्हाडा, सिडको किंवा MMRDA यांच्यामार्फत या चाळवसतींचा विकास करावा. जेणेकरून काय होईल की स्मार्ट रस्ते, एकाच वेळेला सर्व जमिनी कस्टडीत घेतल्यानंतर स्मार्ट रस्ते करता येतील आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील. परंतु यासाठी नगरविकास मंत्रालय सकारात्मक असणं गरजेचं आहे. परंतु 3 वेळा नगरविकास मंत्रालय मिळूनसुद्धा नगराच्या विकासासाठी काय केलं? केवळ निधी आणला गेला, बॅनरवर दिसला, अशाने विकास होत नाही. 1200 कोटी रस्त्यासाठी येऊनसुद्धा जर रस्त्यावर खड्डे दिसत असतील तर तो निधी गेला कुठे? हजारो करोड आले. अमृत योजनेला 800 करोड आले. पाणी पुरवठ्यासाठी 585 कोटी, त्याच्या आधी पहिल्या निवडणुकीला 197 कोटी आणले होते. असे किती करोड आले. शासनाचा निधी येतोच, केंद्राचा निधी येतो, तरी विकास जर खड्ड्यात असेल तर मग काय अर्थ या सगळ्या गोष्टीला? आणि आता एक नवीन वावडं उठलं गेलेलं आहे की आमचा महापौर झाला तर विकास होईल. आणि महापौर हा जरी एक शहराचा एक प्रमुख असला, एका कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रथम नागरिक जरी असला, तरीसुद्धा स्थानिक नगरसेवक, स्थानिक प्रभागातील नगरसेवक यांचाही काहीतरी रोल त्यांच्या प्रभागामध्ये असतो की नाही? म्हणजे एक महापौर निवडून दिला तर विकास होणार. मग हे जे एवढी बहुसंख्येने नगरसेवक निवडून दिले त्यांचं काय? ते काय गोट्या खेळायला आहेत? त्यांचं काम नाही विकास करण्याचं. पण करायचं काही नाही. विधायक प्रश्न मांडण्याचं काम हे नगरसेवकांचं असतं की स्थानिक प्रभागामध्ये कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यासाठी महासभा असते, महासभेमध्ये हे ठराव मांडायचे असतात आणि तिथे चर्चा करून एक सकारात्मक धोरण तयार करून त्याला कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्या धोरणाला विधानसभेमध्ये ते पाठवलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीचं कुठेच कल्याण डोंबिवलीत काही वातावरण दिसलेलं नाही. आणि इतक्या वर्षामध्ये पायाभूत सुविधांची तर बोंब आहेच. ना चांगले रस्ते देऊ शकले, खड्डेमुक्त रस्ते देऊ शकले, ना एक चांगलं हॉस्पिटल देऊ शकले, काही नाही. फक्त काहीतरी आपल्या वावडं उठवायचं, महापौर दिला तर विकास होणार. मग मुख्यमंत्री येऊन जे स्मार्ट सिटी घोषणा करून गेली, ती स्मार्ट सिटी कुठे आहे? आज
रस्तेसुद्धा स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये येत नाहीत. कोणी उठतंय, कोर्टात जातंय, रस्त्याचं काम थांबवलं जातं आहे, करोडो रुपये त्या रस्त्यासाठी येतात आणि ते काम रखडून जाईल. तर त्या करोडो रुपयाच्या निधीला मंजुरी कशी मिळते जर तुमचे रस्तेच अपूर्ण असतील? जे काही सुरू आहे ते काही योग्य नाही. MMRDला जर रस्ते विकास करायला दिले असतील तर MMRDमध्ये आमचं MOE आहे, महापालिका जागा देईल तर आम्ही रस्ते बनवणार. मग रस्ते प्रकल्पामध्ये जर तुम्ही बनवता त्यावेळेला तुम्ही हरकती मागवता की नाही मागवता? अर्धे रस्ते झाल्यावरती जर कोणीतरी रस्त्याच्या विरोधामध्ये कोर्टात जात असेल तर काय अर्थ त्या निधीला मंजूर करून? आज कल्याण पूर्वेमध्ये अक्षरशः घाण झालेली, घाण सगळीकडे नुसतं ते पाणीच पाणी. पावसाळ्यात नकोसं जिनं होऊन जातं लोकांचं. आणि शासन येणार, पंचनामे करणार, त्याने काय होणार? आज पुनर्वसन धोरण हे मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने निर्णय करायला पाहिजे. मी यासाठी ज्यावेळेला महापालिकेला या संदर्भात पाठपुरावा केला की ह्या अनधिकृत चाळवसाहतींना, 26 प्रभागातील अनधिकृत चाळवसाहतींना कायदेशीर करण्यासाठी आपण मुंबई प्राधिकरणाने जो 1995 झोपडपट्टी पुनर्वसन ॲक्ट मंजूर केला, त्या अंतर्गत झोपड्यांना फोटोपास दिले, त्यांचं पुनर्वसन SRA करून देण्यात आलं. अशा पद्धतीचा कुठेतरी एक ठोस असा कायदा करून कल्याण महापालिकेतील ह्या चाळवसाहती हे जर लिगल करून जर त्यांना SRA, म्हाडा किंवा सिडको किंवा MMRD यांच्या माध्यमातून जर त्यांचं पुनर्वसन धोरण अधोरेखित केलं तर कुठेतरी चांगल्या पद्धतीचा विकास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. परंतु आजपर्यंत असं काहीही केलेलं नाही. महापालिकेने मला उत्तर दिलं लेखी की हा घटनात्मक आमच्या नियमावलीमध्ये तरतूद नाही, आपण शासन स्तरावरती संपर्क करा. शासन स्तरावरती ॲक्च्युली महापालिकेने हे खोटं विधान केलं होतं. कारण सार्वभौम सभागृह असो, संसद असो, या विधानसभा असो, या महानगरपालिकेचं सभागृह असो, महापालिका ही सार्वभौम मानली जाते. महासभा ही सार्वभौम आहे आणि महासभेने केलेला कोणताही ठराव हा त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू असतो. परंतु आपल्याकडे काही घ्यायचं नाही, कोणाचा तरी फायदा करून देण्यासाठी अशा पद्धतीचे चांगले कायदे करायचे नाहीत आणि राज्य शासनाकडे ढकलून द्यायचं. ठीक आहे, राज्य शासनाकडे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं की शासनाच्या महानगरपालिकेच्या अभिप्रायानंतर आपण काय निर्णय करावा, असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांना पत्र पाठवलं, सचिवांनी पुन्हा महापालिकेकडे पत्र पाठवलं की आपला अभिप्राय कळवा. पुन्हा तेच उत्तर आलं की हा आमच्या नियमावली तरतूद नाही आणि या संदर्भामध्ये कायदा करण्यासाठी शासनाशी आपण संपर्क करावा, अशा पद्धतीची उत्तरं. म्हणजे शासनाने निर्णय करावा. महासभा ही स्वायत्त असली तरी निर्णय घेण्याची आमची क्षमता नाही हे समजून आलं. नगरविकास मंत्रालय हे कुचकामी आहे हे पण दाखवून दिलं. आता शासनाने याच्यावरती काहीतरी कायदा करावा. आता प्रशमित शुल्क आकारून अनधिकृत बांधकामांना प्रशमित शुल्क 3% प्रशमित शुल्क आकारून कायदेशीर करण्यात येतं, हाही कायदा आहे. मग हे जे जुने महापालिकेच्या अस्तित्वाच्या आधीपासून म्हणजे 1985च्या आधीपासून निर्माण झालेल्या या चाळवसाहती यांना कायदेशीर करून 3% प्रशमित शुल्क आकारून जर नियमित करून त्याचं जर पुनर्वसन करता येत असेल तर शासनाने हा निर्णय घेण्याचं अडचण काय? पण घ्यायचं नाही. हे अधिकार पण दिले कोणाला होते? नियमित करण्यासाठीचे अधिकार दिले होते नगरविकास मंत्रालयाचे नगररचना विभागाचे संचालक आणि MMRDAचे संचालक यांना संयुक्त हा अधिकार दिला होता की 3% प्रशमित शुल्क आकारून घ्या आणि नियमित करा अनधिकृत बांधकामं. परंतु हाही कायदा पासनात टाकण्यात आला. अशी महापालिका जी भ्रष्ट अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांना दिलासा देते, नोटिसी बजावतात पोलीस कारवाईच्या निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक जवळ येताच त्यांना दिलासा द्यायला लागतात की त्यांनी अनधिकृत बांधकामं गरजेपोटी बांधली. मग अनधिकृत बांधकामं बिल्डरांनी गरजेपोटी बांधली तर ज्यांनी ती विकत घेतली त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करता? मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, नगरविकास मंत्रालयाला अनधिकृत बांधकामाचा म्हणजे त्यांना काही दिलासा देण्याचा अधिकार आहे का? जर दिलासा द्यायचा असेल तर कायमस्वरूपी असा धोरणात्मक निर्णय आणि एक अल्टिमेटम डेट
कायम करा ना, अधोरेखित करा की या तारखेच्या पुढे जर अनाधिकृत बांधकामं झाली तर त्याला सरसकट त्याला 10 वर्षाची सजा, 15 वर्षाची सजा, अशी काहीतरी कडक कायदे करा ना. धोरण ठरवायचं नाही. आजही रासरोस अनाधिकृत बांधकामं होत आहेत. MIDCच्या जागा बळकावल्या जात आहेत. शासकीय भूखंड हडपले जात आहे. कशाचा पायपोस कशात नाही. फक्त स्मार्ट सिटीची घोषणा करून स्मार्ट सिटी होत नसते. सिटी प्लॅन लागू झाला का नाही. आजही कुठे महापालिकेच्या नियमानुसार 18 फूट वाढवण्यासाठी मान्यता आहे अधिकृत, परंतु तिथेसुद्धा अर्ज देऊनसुद्धा त्याच्यावर निर्णय घेतला जात नाही. फक्त कुठे बांधकाम होते, कुठे चिरीमिरी मिळते यासाठी प्रयत्न केले जातात. मग प्रभागातील नगरसेवक कशासाठी आहेत. आपल्या स्थानिक जनतेला जर त्रास होत असेल तर ह्या संदर्भामध्ये सभागृहात महापालिकेच्या ठराव आणावं असं त्यांना कधी वाटलं नाही. आणि आता नगरविकास मंत्रालयसुद्धा जनतेची बाजू घेणं सोडून, जनतेसाठी दिलासा देण्यासाठी काही कायदे करायचे सोडून, जर अनधिकृत बांधकाम सम्राटांची तळी सरकारच उचलत असेल तर मग सामान्य जनतेने कुठे बघायचं. म्हणजे अनधिकृत बांधकामं त्यांनी गरजेपोटी केली, पण सामान्य जनतेने ती घरं घेताना आपल्या पदरचे पैसे उडून कर्ज घेऊन, हे 12-13% कर्ज घेऊन हे जे काही बँकाकडून केलेले घरं घेतलेली आहेत त्या घरांची रजिस्ट्रेशन झालेली नाहीत. आजही रजिस्ट्रेशन बंद आहेत. परंतु रजिस्ट्रेशन बंद असताना 11-12 वर्ष झाली रजिस्ट्रेशन बंद असतानासुद्धा त्यावरती डिसिजन घेणं महसूल विभागाला शक्य झालं नाही, मुख्यमंत्र्यांना शक्य झालं नाही. आणि हे सांगतात महापौर बसवल्यावर विकास होणार. जरा स्पष्ट करा ना. महापौर बसल्यावरती विकास कसा करणार जरा सांगा. असं क्लिअर असं सांगा की आम्ही तुम्हाला निवडून एवढा वर्ष दिले, सत्ता उपभोगली राज्याची, केंद्राची, आणि बहुमताने नगरसेवक पण निवडून दिले, तरी जर एक महापौर जर या पद्धतीने विकास करणार असेल तर मग मुख्यमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले, अर्थमंत्री झाले, पाणीपुरवठा मंत्री झाले, बांधकाम विभाग मंत्री झाले, सर्व मंत्री हे राहिले बाजूला. महापौर महसूल मंजूर करून देतो का अर्थसंकल्प महापौर सादर करतो, नगरविकास मंत्रालय महापौर चालवतो का, नगराची निर्णय महापौर घेतो का, काही नाही. फक्त आमचा महापौर बसवा मग आम्ही विकास करणार. मग हे जे काही चाललेले हे बाकीचे जे नगरसेवक वगैरे प्रभागातून निवडून येतात यांची कामं काहीच नाही, यांचं दायित्व काहीच नाही का. ही जी बोंब चाललेली आज सगळीकडे जलमय परिस्थिती आहे. लोकांच्या पुनर्वसनाचं धोरण रखडलेलं आहे. रजिस्ट्रेशन बंद आहेत. शासकीय भूखंड हडपली जात आहेत. कुठलाही ठोस असा कायदा मुख्यमंत्र्यांना सुद्धा आजपर्यंत करता आला नाही. कारणं काय त्यामागची, का तर तुम्हाला हे सगळं अपयश आलेलं आहे. स्मार्ट सिटी घोषित केली पण अपयश का आलं, ती का बाळगली. जनतेला स्पष्टीकरण देण्याचं सुद्धा यांचं दायित्व नाही. कशी स्मार्ट सिटी घडवणार, कसे जनतेचे हाल तुम्ही हे करणार, संपवणार, कशा पद्धतीने विकास करणार. महापौर बसला, एक महापौर जर बसला तर विकास होणार. मग पूर्ण मंत्रिमंडळ कुच कमी आहे, कर्महीन, म्हणजे त्याला बोलतो काम काही नाही केले या लोकांनी, असे कर्महीन बाताडे, म्हणजे फक्त बाता मारायच्या, पण कर्महीन आणि दिशाहीन, नियोजन शून्य असं हे मंत्रिमंडळ समजावं का. आणि महापौर जर एकटा विकास करणार असेल तर बाकी सर्वांनी राजीनामे द्यावे, घरी बसावं आणि एक महापौर फक्त निवडून द्यावा जो जिल्ह्याचा विकास करेल. मग एवढ्या लोकांवरती बंगले, गाड्या, खर्च, हे सर्व नोकर चाकर, एवढा सगळ्या जनतेला खर्च करायची गरज काय. त्यांना पेन्शन द्या पुन्हा 5 वर्षांनंतर. हे काय पोसायला ठेवलेलं आहे का. अजून वेळ गेलेली नाही. जनतेने सुद्धा आता जागं व्हावं, भक्तीतून जागं व्हावं. नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण अक्षरशः नरक यातना भोगण्यासाठी, नरक कुठेही नाही आहे. नरक जर पाहायचं असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये या. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा नरक या जिल्ह्यालाही केलेला आहे. राहू आणि केतू असं म्हटलं तरी हरकत नाही. या नियोजन शून्य नेतृत्वाला जनतेचे हाल दिसत नाहीत, पण जे डबरे भरून देणार अशा लोकांची तळी उचलण्याचा जास्त रस दिसतोय.
कळवळा येतोय. मग जर कळवळा येतोय तर निवडणुकीच्या आधी नोटिसा का बजावता? अपेक्षा नाही आहे. आता परिवर्तन जनतेने आणलं पाहिजे. सरकार कोणाचं असो, प्रश्न तो नाही. कुणालाही निवडून द्या, फक्त एवढंच करा की जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणतो, ज्याला कळवळ आहे लोकांबद्दल, ज्याला पैशासाठी मोह नाही आहे, त्या समाधानी मानणारे लोकंसुद्धा आज बरीच आहेत. जसे पूर्वी होते मंत्रिमंडळामध्ये लोक गरिबासारखे राहायचे, परंतु लोकांच्या हितासाठी काम करायचे. आजचे नेते 6 महिन्यापूर्वी वापरलेल्या मंत्र्याचा AC वापरत नाहीत. पुन्हा नवीन पाहिजे, गादी नवीन पाहिजे, सगळं ऐशोआराम नवीन पाहिजे, डागडुजी पाहिजे. म्हणजे स्वर्गासाठी राहण्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळात आलात का? जनतेकडे पहा जरा. त्यांच्या घरात पाणी जातं आहे, त्यांचं नुकसान होतं आहे, त्यांना उत्तम आरोग्य नाही, त्यांना हॉस्पिटल नाही, त्यांना कल्याण डोंबिवलीच्या लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं हॉस्पिटलला. मग तिथेसुद्धा ICU नाही, कारण देशातून लोक त्या हॉस्पिटलमध्ये येत असतात. मग कल्याण डोंबिवलीसाठी हॉस्पिटल का नाही? शासकीय जागा आरक्षित असताना जर हॉस्पिटल देऊ शकत नाही, त्या जागाही हडपल्या, मग काय आवश्यकता काय या मंत्रिमंडळाची? म्हणे महापौर झाला तर विकास होणार. जनतेला अक्षरशः मूर्ख बनवलं जातं आहे. 4-4, 5-5 वेळ जर तुम्ही निवडून येता तरी सांगता विकास करायचा, विकास फक्त महापौर करू शकतो, आमचा महापौर द्या तर आमचा विकास होणार. मग मंत्रिमंडळ कशाला पाहिजे? जनतेला मी आव्हान करतो की आता ह्या भक्तीतून बाहेर पडा, आपला विकास आपली जबाबदारी असं समजा आणि बोलायला शिका, मत मांडा. जर कोणी मत मांडलं असेल, जर आपल्याला लिहिता येत नसेल तर किमान त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जनजागृती करा. पण आता तरी ह्या भक्तीच्या अंधार कोठीतून बाहेर या, नाहीतर कल्याण डोंबिवली आणि एकूण ठाणे जिल्ह्याचा विकास पुन्हा भविष्यामध्ये कधीही वर येणार नाही. तो विकास चिखलामध्ये जाईल आणि ते चिखलातलं जे वनफूल ते बाहेर येईल आणि आयुष्यभर गुलामी करा. हीच परिस्थिती येणार आहे आणि आपण पुढच्या भविष्याला बेरोजगारी देणार, बचबचपुरी देणार आणि आयुष्यभर सतरंजी ताडपत्री उतरणं हेच आपल्या येणाऱ्या पिढीचं काम असेल. एवढं बोलून इथेच थांबतो. आजचा विषय कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाणीव असेल, कळकळ असेल आपल्या अधिकाराबद्दल, संविधानाबद्दल जर प्रेम असेल, आपल्या देशाबद्दल जर प्रेम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.